आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन, हृदयाचे विकार, मधुमेह, सोरायसिस, वेट मॉनिटरिंग। आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर। मोबाईल नंबर 80 87 02 10 04 आणि 97 63 36 10 04। शेगावच्या सभेतील रविकांत तुपकरांच्या टीकेवर आमदार संजय गायकवाड यांचं प्रत्युत्तर। बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेगाव येथील जाहीर सभेत बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली होती। आमदार गायकवाड यांनी वाघाची शिकार करून त्याचा दात आपल्या गळ्यात घातल्याचं म्हटलं होतं। नंतर तो दात प्लास्टिकचा असल्याचं सांगितलं, त्यामुळे ते आता काहीही बोलत आहेत। लोक त्यांच्या बोलण्याला हसत आहेत। त्यावर आता आमदार संजय गायकवाड यांनी मी वाघासारखा जगलो, वाघाची शिकार सोड, तुझी शिकार केल्याशिवाय मी आता राहणार नाही। मागच्या वेळी शेट्टीला घेऊन आला आणि पाय पकडले, आता शेट्टी येवो की कोणीही येवो, तुझी अवकात दाखवल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशाराच आमदार संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकर यांना दिलाय। बुलढाण्याचे आमदार तर तोल सुटलाय, वाटेल ते बोलतात। माझ्या आईवर आरोप केले, माझ्या वडिलांवर आरोप केले, माझं 5 वर्षाचं पोरगं मी सोडलं नाही, माझ्या पुरीवर मी आरोप केले बारक्या। मला सांगा, राजकारण हे मर्दासारखं करायचं असतं। लोकसभेत मी उभा आहे, मी। अरे तुमच्या दम आहे तर माझ्याशी खेळता, माझ्या कुटुंबावर कशाला येता? आणि काय तर म्हणे रविकांत तुपकर व्यापाऱ्याच्या बाजूने, माझी माय इथं बसलेली आहे। मायची शपथ घेऊन सांगतो, आयुष्यात मी फक्त शेतकऱ्याची आणि कष्टकऱ्याची बाजू घेऊनच लढलो, मी कधी गद्दाराला साथ दिली नाही। आणि माझ्यावर जे तुम्ही आरोप करता, आज मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, गजानन महाराजांच्या मंदिरात चला, तुम्ही गजानन महाराजांच्या डोक्यावर हात ठेवा, मी डोक्यावर हात ठेवतो, कोण जाऊ द्या खरं खोटं काय ते। बुलढाण्याच्या आमदारांनी त्या नागपूरच्या एका दुबे नावाच्या महिलेची जमीन हडप केली मोताळ्यामध्ये, आणि त्याच्यावर फार्म हाऊस बांधला करोडो रुपयाचा। त्या महिलेनं तक्रार केली, गुन्हे दाखल केले आमदारावर। म्हणजे तुमचं ठेवा झाकून शेकडो एकर जमीन मिळवली। आता त्यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही सोडा, कारण ते काही बी बोलते। काय म्हणे एक दिवस म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे 87 साली, आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला म्हणे। माझ्या हसून राहिलो लोक ते। आणि 4 दिवसाने काय म्हणे, नाही प्लास्टिकचा होता म्हणे तो। काल परवाच्या शेगावच्या सभेमध्ये एक शेतकरी तोडीकर नेता, हा नेता म्हणल्यापेक्षा तोडीबाज हा माझ्याबद्दल बोलला की कोणा दुबेबाईचं शेत मी हडप केलं। अरे मी चौबेबाईंनी कोर्टात ॲप्रूव्ह दिलं की ही जमीन माझी आहे, आणि मला कोणाच्या 1.5 एकर जिरायती जमिनीची गरज नाही। या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, संभाजी महाराजांचं स्मारक, जिजाऊंचं, बाबासाहेबांचं, महात्मा फुलेंचं, रमाईचं, माता सावित्री, तर नरबीर तानाजी, या सगळ्या पुतळ्यांना मी 4 प्लॉट विकून 1.25 करोड माझ्या घरातून दिले। मला कोणा फुटक्या तुकड्याची काही गरज नाहीये। मी माझ्या वडिलांच्या कष्टाच्या जमिनी, माझ्याकडे 300 प्लॉट आहेत, आणि म्हणून कोणी टीका करायच्या पहिले त्याची अवकात पाहिली पाहिजे। वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली। अरे मी वाघासारखाच जगलो, माझ्यावर जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहित आहे। त्या शिकारीचं जाऊ दे, पण तू शिकारता आता पक्की होणार आहे। तू शिकारता केल्याशिवाय मी राहत नाही। आणि साला मागच्या वेळेला असाच हिजड्यासारखा आला, 4 खोलीत पाय पकडले की जाऊ द्या, मी आता काही बोलणार नाही। मागच्या वेळेला शेट्टीला घेऊन आला की मला असा धोका आहे, आता शेट्टी येऊ या कोणी येऊ, तू अवकात तर तुला मी दाखवणारच आहे। काय बोलणार तू? हा, आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि आई वडिलांचं राजकारण करता म्हणे, मग आणतो कशाला माय बापाला मधात? अरे आम्ही पण 1000 दाणे, एक आईचे 1000 दाणे पैदा करण्याची औलाद आहोत, पण आमच्या आई वडिलांनी आमच्यावर असे मर्दाचे संस्कार केले, आम्हाला लढणं शिकवलं, तुझ्यासारखं हिजड्यासारखं रडणं नाही शिकवलं। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39, 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि 95 45 46 84 73।